नमस्कार मैत्रिणी, आजची व्हिडिओ ही खूप यूजफुल असणार आहे महिलांसाठी, खास करून महिलांसाठी। तर हे आपण जुन्या गोणीपासून इथे आपण स्टोरेज बॅग बनवणार आहोत। हो, नक्की तुम्ही ऐकताय ते बरोबर ऐकताय। जुन्या गोणीपासून आपण स्टोरेज बॅग बनवणार आहोत। टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू बनवणार आहोत। तर इथे बघताय मी एक गहू तांदळाची एक गोणी घेतलेली आहे प्लास्टिकची, त्याच मापाचा आपला उशीचा कवर। उशीच्या कवरमध्ये आपण ही प्लास्टिक बॅग आहे ती टाकून घेणार आहोत। त्याच मापाचे उशीच्या कवरच्या मापाचे हे मी प्लास्टिकचं कवर आहे ते कापून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला उशीच्या आतमध्ये घालून घ्यायचं आहे। कोणतेही आपल्याकडे उशीचं कवर अवेलेबल असेल ते आपण हे याच्यामध्ये यूज करणार आहे। तर इथे बघता मी ही बॅग आतमध्ये टाकून घेतलेली आहे प्लास्टिकची। त्याच्यानंतर आपल्याला हे एक फोल्ड करून घ्यायचं आहे। जसं मी फोल्ड करते तसं तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। छान अशी टाकाऊपासून टिकाऊ अशी आपल्याला स्टोरेज बॅग तयार होणार आहे। तर इथे मी एक घडी मारलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी घडी मारून घ्यायची आहे एकावर एक। इथे बघता चार अशा 2 घड्या मारलेल्या आहेत मी। जसं मी करते तशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर एका बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्रिकोणी आकारामध्ये इथे मी फोल्ड केलेलं आहे एक साईड। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूनेही त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे। खूप सुंदर अशी घरामध्ये कपडे ठेवण्यासाठी, काही स्टोरेज ठेवण्यासाठी छान अशी बॅग तयार होते। प्रत्येक घरामध्ये तर आपल्या ह्या गहू तांदूळाच्या गोण्या असतातच, त्या फेकून न देता हे अशा प्रकारे आपल्याला यूज करता येईल। तर इथे बघता दोन्ही साईडनी मी अशी त्रिकोणी घडी मारून घेतलेली आहे। जसं मी केलेलं तशाच प्रकारे नीट पहा तुम्ही। तर एक साईड पलटी मारून घेतलेली आहे आणि दुसरी साईड आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे। हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला एक छोटंसं फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूने। दोन्ही बाजूने असं फोल्ड केलं आहे। पाठच्या साईडने पण असंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। छान अशी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ही स्टोरेज बॅग तयार होणार आहे, टाकाऊपासून टिकाऊ। तर ही मेहनत तुम्हाला कशी वाटली? माझी मेहनत जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर हे वरच्या बाजूने आपण इथे बघता फोल्ड केलेलं आहे। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची किंवा केसांची पिन लावून घ्यायची तात्पुरतीशी, नाहीतर आपल्याला सुईदाराने आपण इथे सुईदाराने शिवून घेतलं तरी चालेल। ते दोन्ही बाजूला मी इथे सेफ्टी पिन लावून घेतलेले आणि त्या बाटच्या साईडला 2 सेफ्टी पिन, म्हणजे 4 सेफ्टी पिन मी लावून घेतलेले आहे, टिकटॉकच्या पिन। तुम्ही इथे सुईदाराने टाका मारू शकता किंवा साडी पिन लावू शकता। तर इथे बघता तयार आहे आपली स्टोरेज बॅग छान अशी बघा। याच्यामध्ये आपण कपडे ठेवू शकतो, काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकतो। घरच्या घरी आपण हे टाकाऊपासून टिकाऊ अशी स्टोरेज बॅग तयार केलेली आहे बघा। झटपट होते, असे 1-2-5 मिनटामध्ये तयार होते। नक्कीच तुम्ही पण ट्राय करा। हे याच्यापेक्षा मोठ्या साईजने पण आपण करू शकतो। हे मी छोट्या साईजची केलेली आहे। आपल्याकडे जर गोणी मोठी असेल तर आपण ही मोठी पण बनवू शकतो। इथे तयार आहे आपल्याला, मी बघा याच्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत। छान अशी स्टोरेज बॅग तयार आहे। आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण।